सकल आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा. आदिवासी असूनही आदिवासी समाजाचा हक्क हिणवणाऱ्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा जाहीर निषेध. किरण पावरा. 5 ऑगस्ट रोजी आलेल्या GRच्या निषेधार्थ चोपडा तालुक्यातील आश्रमशाळेतील सकल आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने चोपडा येथील शासकीय विश्रामगृहापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देण्यात आल्या. या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व शासनाचा धिक्कार करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आणि आश्रमशाळेच्या प्रवेश यावेळी विद्यार्थिनींकडून मेडिकल सर्टिफिकेट मागितले जाते, ते मागितले जाऊ नये व आमच्या तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून आदिवासी विकास मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. जोपर्यंत हा GR रद्द होत नाही तोपर्यंत आदिवासी संघटना शांत बसणार नाही असा इशारा शासनाला देण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की त्यांच्या मूलभूत हक्क शिक्षणात वयाची अट आहे, जो काळा GR विरोधात मोर्चा काढत आहोत. आमच्या 4 प्रमुख मागण्या: नवीन शासकीय आश्रमशाळेची इमारत करण्यात यावी, गडचिरोली येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंशाने मृत्यू झालेल्या आदिवासी विद्यार्थिनींना भरपाई देऊन जखमी झालेल्या विद्यार्थिनींना शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री असताना सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या निष्काळजी आदिवासींच्या विरोधात GR काढणाऱ्या आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सकल आदिवासी विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे की आसाम शाळेतील दयनीय व्यवस्थेबद्दल ही आदिवासी संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आणि या विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. राज्यभरात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा म्हणून आज आम्ही चोपडा शहरात आंदोलन केलं. यावेळी चोपडा तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे, चोपडा. आजचा जो मोर्चा आहे हा 5 ऑगस्ट 2026 रोजी जो GR आला होता वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर त्यांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणात वयाची अट लागली होती. तर हा जो काळा GR आहे या GR विरोधात आम्ही हा मोर्चा करत आहोत. आमच्या यात प्रमुख 4 मागण्या आहेत किंवा जो 5 ऑगस्ट जो GR होता तो पूर्णपणे रद्द करायला हवा आणि या म्हणजे आमची जी वसतिगृह आहे नवीन आणि जुने अशा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नवीन प्रशासकीय इमारत हवी. आणि तिसरा मुद्दा, गडचिरोली जी घटना घडली आमच्या बंधू भगिनींवर सर्पदंशाने मृत्यू झाला, मग याची नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये मृत्यू झालेल्या भगिनींना कुटुंबियांना आणि जे जखमी झाले होते त्यांना 10 लाख प्रत्येक द्यायला हवा. आणि चौथी आमची मागणी अशी की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल योजना लागू करावी, कारण की आमचे पहिलेच कुठेतरी मागासलेल्या भागातून येत असतात आणि त्यांना वसतिगृहाची सुविधा न मिळणे मग त्यांच्या स्वप्नावर कुठेतरी द्वेष येतो, बाधा निर्माण होते, मग स्वखर्चाने ते करू शकत नाही. मग तालुका स्तरावर आमची एक ही मागणी आहे की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना चालू करावी. धन्यवाद. जय जोहार, जय आदिवासी विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो निषेध मोर्चा आहे हा निषेध मोर्चा 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला जो काय GR निघाला काळा GR, त्या काळा GR विरोधात आज या ठिकाणी आपण निषेधार्थ मोर्चा आंदोलन करतोय. वेगवेगळ्या महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यावर, ठिकाणावर आणि प्रकल्प कार्यालयावर उपोषणे आणि आंदोलन चालू आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज त्यांच्या समर्थनात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी या तहसील कार्यालयामध्ये जागा बघितली, जागा नाही आहे. आज बघायला गेले प्रशासनाचा दरवाजा आमच्यासाठी बंद झाले साहेब. गेट लावून घेतला आम्हाला आता येता बरोबर. प्रोटोकॉल म्हणजे कोणी राजकीय नेते आले असते तर त्यांच्यासाठी वेलकम आणि आम्ही आलो तर भेडकम. वी आर द रिअल ओनर ऑफ इंडिया. आज या परिस्थितीमध्ये खाली आणून ठेवले या गधड्या लोकांनी. तर असा विषय आहे की आज मला दाखवा, तो GR दाखवा. या GR मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे
वसतिगृहामध्ये प्रवेश वय वर्ष 26 पर्यंत आहे, त्याच्या पुढे तुम्ही शिकू शकणार नाही, त्याच्या पुढे तुम्हाला कुठलेही बेनिफिट सरकारचा दिला जाणार नाही. अरे गधडे हो तुम्ही, इंटरनॅशनल मध्ये शिकवता तुमच्या मुलांना, तेव्हा नाही का तिथं तुम्ही? आम्ही इथं आमचे आई वडील मजुरी करून या मुलांना इथं पाठवलेलं आहे. अशा घाणेरडे GR या ठिकाणी सरकारने काढलेले आहे बघा. म्हणजे एकीकडे म्हणतो की विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे, या पाठीचा कणा म्हणतो आपण. खंबीर युवा नेतृत्व उभं होतं देशामध्ये, ते युवामुळे होतं. आणि या युवाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केंद्र आणि राज्यामध्ये बसलेले सरकार आहे, निर्लज्ज सरकार. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे साहेब की वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्याला आंदोलनामध्ये सहभाग होता येणार नाही, कुठल्याही संघटनेमध्ये सहभाग घेता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की पालक मंडळी आहे, आता हे आमचे पाल्य बसलेत, आमच्या पाल्यांना काय सुविधा दिली जाते हे बघण्याचा अधिकार देखील सरकारने आमच्याकडून हिरावून घेतलाय. म्हणजे उद्या उठून तुम्ही आमच्या मुलांना पाल पडलेली भाजी खाऊ घालणार, उंदीर पडलेली भाजी खाऊ घालणार. हे मी असं ओरली सांगत नाही, असे प्रूफ झालेलं आहे यापूर्वी आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे. हे माझं वैयक्तिक नॉलेज नाही. मग अशा प्रकारची सुविधा देत असताना घाणेरडी आम्हाला, म्हणजे 11-11च्या GR प्रमाणे आमची मागणी होती की 11-11चा GR जो आहे तो व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, त्याच्यासाठी आम्ही हे केलं होतं. आणि आज तुम्ही त्या 11-11च्या GRचा वाटोळा करून ठेवलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी संघटनेमध्ये बी बसा बघ. म्हणजे मी थोडक्यात काय सांगतो की आर्टिकल 14 आणि 19 या ठिकाणी म्हणजे पूर्ण संविधानचं वाटोळा करून ठेवलंय.